अर्धनारी नटेश्वराच्या व परमपूज्य भाईनाथ महाराजांच्या या पावन नगरीमध्ये या राज्यातला एक ऐतिहासिक सोहळा होतोय। या ठिकाणी या राज्याला दिशा दिली जाते। सगळं जग भाजपकडे पळत असताना या तालुक्यातलं मातब्बर घराणं मोहिते पाटील आणि विरोधक मात्र या भाजपचं थोडं सांगा ना। या राज्यातली सत्ता ही सभा घालवणार आहे आणि अशा या ऐतिहासिक सभेसाठी या ठिकाणी खरोखर ज्यांनी पवार साहेबाला स्वतःच्या वडिलांप्रमाणे काळजी घेतली, राज्यामधले सगळे गेले असताना सुद्धा साहेब मी तुमच्या बरोबर आहे ही भूमिका ठेवली, ते उद्याचे भावी मुख्यमंत्री माननीय जयंतरावजी पाटील साहेब, या तालुक्याचे चाणक्य, आणि निश्चितपणानं या तालुक्याचं महत्त्व कायम राहिलं पाहिजे। जुन्या पिढीचे आहेत पण निश्चितपणानं त्यांच्याकडं राजकारणाचे अष्टपैलू गुण आहेत। ते आज या मंचावरती आहेत। एकदा टाळ्याच्या गजरामध्ये आपल्या लोकसभेचे एक दमदार उमेदवार, आमचे सहकारी, आमच्याच वयाचे, जे उद्या निश्चितपणानं खासदार होणार आहेत आणि तुम्हा सगळ्यांना ती खात्री आहे अशी धैर्यशील भैया या ठिकाणी गेल्या अनेक वर्ष चळवळीमध्ये काम केलेले आमचे सहकारी आहेत। अनेक जणांची नावं घेण्यासारखी आहेत। मच्छिंद्र आबा, मानका बापू, तुका भाऊ पासून सर्वच तोला मिलाची जवळजवळ 60-70 मंडळी या ठिकाणी बऱ्याचशा जणांची नावं राहू शकतात आणि मानापमानाचा विषय होऊ शकतो, म्हणून विकासदादासह सगळी मंडळी आणि ज्या लोकांनी गेल्या 25-30 वर्षाच्या संघर्षामध्ये माझ्याबरोबर सुख दुःखामध्ये सामील झाला, ती सर्व या तालुक्यातील प्रमुख नेते मंडळी, तरुण मित्रांनो आणि माझ्या भावांनो, Come, 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 my love, please don't say no, baby. Come, 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 my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। निश्चितपणानं गेली 10 वर्ष त्याच्या पाठीमागे मी जात नाही, पण 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता या राज्यामध्ये होती आणि भारतीय जनता पार्टी मधून आपण लढलो होतो। त्यावेळी आपले अनंत खंडागळे हे घटक पक्ष म्हणून त्या ठिकाणी थोड्याफार मताने पराभूत झाले होते आणि त्यानंतर 5 वर्षाचं सरकार आलं आणि त्या 5 वर्षाच्या सरकारमध्ये ह्या सरकारने आपला कुठेही विकास असेल, वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला मतीचा हात असेल, असं कोणतंही धोरण त्या ठिकाणी त्यांनी केलं नाही आणि सत्तेच्या धुंदीमध्ये त्यांना आपण कुठं दिसलो पण नाही।
19ची लोकसभा आली आणि त्या 19च्या लोकसभेमध्ये मोहिते पाटील सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये आले। आपण हा पुरोगामी माढा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये दिला। आपल्या तालुक्याने 1,16,000 इतकं मताधिक्य दिलं आणि त्याच्या जोरावरती भारतीय जनता पार्टीचे खासदार निवडून आले। मित्रांनो, त्यानंतर मात्र पार्टीच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विषय शिजायला लागले। मोहिते पाटलाचं संस्थात्मक राजकारण पकडून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं धाक दपटशा दाखवण्याचं माध्यम सुरू केलं गेलं। त्यानं कोणत्या प्रकारची सत्ता असताना या राज्यातल्या सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं नाही आणि आपल्या गटाला मात्र कायम स्वरूपी मोहिते पाटलाची भीती घालायची। जानकर आणि मोहिते पाटील कधी एक होऊ शकत नाहीत ही मानसिकता ठेवून त्यांनी प्लॅन बनवला। प्लॅन आणि त्या ठिकाणी सांगितलं गेलं की तुम्ही दोघांनी लढायचं नाही, बीडहून आणलेलं हे पार्सल चालवायचं। मित्रांनो, मी जन्मजात बंडखोर असल्यामुळे मी काय ऐकलं नाही। मी थेट जयंत पाटील साहेबांचं घर गाठलं आणि मी लढणार म्हणून सांगितलं। मित्रांनो, त्या निवडणुकीमध्ये आपण घसरलो। पुन्हा 5 वर्ष या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील परिवारालाही काही दिलं गेलं नाही आणि आपला तर विचार केला गेला नाही। पाटील साहेब, मी सध्या राष्ट्रवादी अजितदादा पवार गटामध्ये आहे। त्याबाबत मी पुढे सांगणार आहे, पण मी त्या गटामध्ये आहे। पण माझा राग भाजपवरती आहे। गेली 35 वर्ष हा भाजप कुठं होता, काय होता आणि त्याला कुठं नेऊन पोचवलं, त्यामध्ये आमच्या ह्या गटाचं योगदान आहे। आणि मग 1 वर्षापर्यंत आम्ही पाहिलं की एक राज्यामध्ये प्लॅन शिजत होता। या जिल्ह्यातली सगळी नेतृत्व मारायची आणि माळशिरस तालुक्यामधलं मोहिते पाटलाचंही नेतृत्व बाजूला करायचं आणि उत्तमराव ऐवजी संस्कृती सातपुतेना या ठिकाणी आमदार करायचं। त्याला सोलापूरमध्ये निवडून आणायचं। मित्रांनो, 2019ला आम्ही दोघंही फसलो होतो। या वेळेला मात्र हा प्लॅन काय आजचा नाही, बाळदादांना माहिती नसेल, पण दरेशील भैयाने आणि आम्ही 6 महिन्यापूर्वी हा प्लॅन तयार केला। की तुम्ही तिकीट मागायचं आणि मी तिकीट मागायचं आणि ह्यांना मात्र ह्यातली सुतराम कल्पना आम्ही येऊ दिली नाही। पुढं जात राहिलो। सोलापूरमध्ये आमचे हजारो कार्यकर्ते, 2-3 हजार कार्यकर्ते 15 तीन आठवडे राबत होते।
पण मला कल्पना होती हे तिकीट दिलं जाणार नाही. धैर्यशील भैया हे गावोगाव फिरायचे, तालुका तालुका फिरायचे आणि प्रत्येक मुलाखतीमध्ये असं सांगायचे की मी लोकांचा अंदाज घेतोय, मी अंदाज घेतोय. मी एक दिवशी फोन केला, अहो तुम्ही उभा राहणार आहे हे सांगितल्याशिवाय लोक पेटणार कशी. आणि एक दिवशी त्यांनी सांगून टाकलं की मी सुद्धा इच्छुक आहे. आणि मग या लढाईला सुरुवात झाली. मित्रांनो, भारतीय जनता पार्टीनं जसं अशोकराव चव्हाणासहित अनेकाला फसवलं, तसं आमची ही जी कल्पना आहे ही आम्ही कुणालाही समजू दिली नाही. सगळा तालुका हादरून गेला. उत्तमराव जानकरांना विमानानं नेलं आणि त्याच दिवशी जयंत पाटील साहेबांची या तालुक्यामध्ये सभा होती. जयंत पाटील साहेब ते सगळं जग द्यायला तयार होते. बाहेरच्या बाजूला बावनकुळे साहेब उभे राहिले होते. उत्तमराव जरा इकडे या, तुमचा काहीतरी बुडापासून घोळ दिसतोय, तुम्ही मागायचं काहीच बोलत नाही. गेली अर्धा तास चर्चा चालू आहे, पण तुम्ही नेमकं काय तुम्हाला म्हणायचं आहे मला कळलं नाही. तुमचा देवेंद्रजीवर विश्वास नाही का? मी गडकरी साहेबांचं बोलणं करून देऊ का? मित्रांनो, मी त्यांना काय मागत होतो, तुम्ही पुढचं मला काही देऊ नका. माझी गेलेली आणि माझ्या 1,00,000 लोकांची 10 वर्ष वाया गेलेली याचा हिशोब मागण्यासाठी फक्त मी आलेलो आहे. तुम्ही विमान भरून पाठवलं, आता मंत्री केला, परिषदा दिल्या, निवडून आणण्यासाठी सगळी ताकद देऊ, हा व्हॅक्यूम भरून काढा, मोहिते पाटलाला ताणून काढू, अमुक करू तमुक करू. पण ह्याच मोहिते पाटलाला ह्याच उत्तम जानकरनं उभा केलेलं होतं आणि दगा देणं माझ्या रक्तामध्ये नव्हतं. मित्रांनो, कुठल्याच तालुक्यामध्ये असं उदाहरण घडणार नाही. जर आपण शब्द दिला असेल तर त्या ठिकाणी प्राणापेक्षा सुद्धा तो पाळला गेला पाहिजे. आणि ज्या वेळेला मोहिते पाटील कोणत्याही किमतीवर थांबत नाहीत म्हटल्यानंतर जयंत पाटील साहेब गेल्या 8 दिवसापासून 302ची लेखणी धैर्यशील भैयाच्या विरोधामध्ये चालू आहे. 1-2 दिवसामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायची प्रोसेस अंतिम टप्प्यामध्ये आणलेली आहे. गुन्हा आहे 2020 सालचा. आज निवडणुकीला उभा राहतायत म्हणल्यानंतर मला या सरकारला सांगणं आहे, तुम्ही फक्त गुन्हा दाखल करा. धैर्यशील भैयांना जेलमध्ये बसू द्या. हा उत्तम जानकर उभा आहे म्हणून ही 6 तालुक्यामधलं रणमैदान नाही जर गाजवलं आणि 3 लाख मताच्या फरकानं निवडून आणलं. नुसतं एवढाच नाही, ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल होईल त्या दिवशी बेल नाही तर जेल फोडून धैर्यशील भैयाची मिरवणूक ह्या जिल्ह्यामधून काढल्याशिवाय राहणार नाही. अरे आजच तुम्हाला हे सुचतं का? राजकारणामध्ये अनेक पिढ्या, मी गेली 25-30 वर्ष झालं जयंत पाटील साहेब राजकारण करतोय. ह्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक शंका आहे आणि मलाही फोनवरती
आणि प्रत्येक माणूस सांगतोय जयंत पाटील साहेब त्यांना एक भीती दाखवली जाते जशी मलाही तुमचा दाखलाच ठेवणार नाही. न्याय संस्था आमच्या टाचेखाली आम्ही रगडतोय. तिच्या नरडीवरती आमचा पाय आहे आणि तुमचा दाखला आम्ही ठेवणार नाही. मग तुम्ही कसं आमदार होणार? तुम्ही सुद्धा काळजीत पडलाय ना. हा उत्तम जानकर चटणी भाकरी खाऊन तेल संपल्यानंतर मोटरसायकल पालथी पाडून पंपापर्यंत नेणारा हा उत्तम जानकर आहे. चळवळीच्या टप्प्यावरती मी कधी ग्रामपंचायतीचा सदस्य होईन असं मला कधी वाटलं नव्हतं. मित्रांनो, राजकारणामध्ये शत्रुत्व सुद्धा असतं. मोहिते पाटलांनी माझ्यावर सुद्धा 27 केसेस दाखल केल्या. म्हणजे मी काय गुन्हेबाळ होतो असं नाही. मी दिसला तलाठी की मार थोबाडी, दिसला पटकरी की बुडव पाण्यात. माझाही धंदा असाच होता. परंतु निश्चितपणानं सांगतो की ही महाराष्ट्राची परंपरा नाही. ही उत्तम जानकर आमदार होण्याची लढाई नाही. ही लढाई ह्या राज्यावरती आलेल्या संकटाची आहे. मित्रांनो, पद येतील जातील ते उत्तमराव जानकराच्या धमक आहे. जर कुठली न्याय व्यवस्था अशी वागत असेल तर हा उत्तमराव जानकर बॉम्ब बनून त्या ठिकाणी काम केल्याशिवाय सोडणार नाही. माझ्यामध्ये ती धमक आहे. मी कायद्याचा अभ्यासक आहे. मी 1988चा कोल्हापूर युनिव्हर्सिटीचा गोल्ड मेडलिस्ट आहे. त्यामुळं तुम्ही अशा धमक्या देण्यानं, म्हणून जयंत पाटील साहेब आपल्याला विनंती आहे की निश्चितपणानं मी काय माझा पक्ष सोडणार नाही. मी माझ्याच पक्षात राहणार आहे. कारण आमच्या बाळदादांनी शब्द दिलाय आणि दादानं शब्द दिला की तो मला पाळावा लागतो. बारामतीचा पराभव केल्याशिवाय आणि त्या ठिकाणी सुप्रियाताईला निवडून आणल्याशिवाय मी ह्या पक्षातनं हटत नाही. आमच्या पक्षप्रमुखाचा पराभव आणि तिथं अडकलेलं हे घड्याळाचं चिन्ह घेऊन पुढचा आपण निर्णय निश्चितपणानं करू. मी पक्षी असो अपक्ष असो, जयंत पाटील साहेब, किंवा मी असो किंवा माझा कार्यकर्ता असो, माझ्यासाठी पद महत्वाचं नाही. मी काल बी नेता होतो, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. पदापेक्षा या तालुक्यातला स्वाभिमान महत्वाचा आहे. या तालुक्याला, जिल्ह्याला ज्याही पद्धतीने गेल्या 10 वर्षामध्ये नागवलेला आहे. एकही आमदार दुसऱ्या बरोबर नाही. ही अशी अवस्था ह्या जिल्ह्यामध्ये कधीही झालेली नव्हती. आणि म्हणून निश्चितपणानं भाषण फार लांबवणार नाही. या तालुक्यातलं बाळदादानं आकडा काढलेला आहे, तो 1,40,000 आहे. आपल्याला त्यात थोडी वाढ करायची आहे. वाढ कशी करायची आहे? आपले 340 बूथ आहेत. यामध्ये प्रत्येकानं गेल्या वेळेला जर 600 असेल तर आपल्याला 700 करायचं आहे. गेल्या वेळेला आपलं 64% मतदान झालं होतं आणि माड्याचं मात्र 70% झालं होतं. आपल्याला हे मतदान 70% पोल करायचं आहे. 70% पोल केलं तर 2,07,000 अधिक ही 33,000 म्हणजे 2,40,000 होतात. बाळदादांचा आकडा 1,40,000 अधिक 40,000 किती झाला? मग माडा
किशात. मग हल्ला सोलापूर आणि बारामती वरच्या भागातले खुडूस पासून आधे इधर आणि वेळापूर पासून खालचे आधे उदर. ही आपल्याला सुरुवात करायची आहे. या तालुक्यामध्ये फार मोठं काही काम आहे असं मला वाटत नाही. आपला माणूस एकही मला बाजूला दिसत नाही. आणि मित्रांनो, मला तुम्हाला विनंती करायची आहे, मनापासून विनंती करायची आहे. माझ्या वेळेला तुम्ही नाही आला तरी चालेल. मी काय 1.5 लाखानं 2 लाखानं निवडून आलो काय लाखानं आलं काय फार फरक पडणार नाही. पण ही वेळ आणीबाणीची आहे. ही महाराष्ट्राच्या परिवर्तनाची आहे. मोहिते पाटलांनी सुद्धा धाडस केलं. अनेक संकटावरती मात करून ते बाहेर पडलेले आहेत. आणि ते केवळ उत्तम जानकर आणि उत्तम जानकरच्या शब्दावरती विश्वास ठेवून पडलेले आहेत. विमान आणलं काय आणि आज येणारं बोईंग माघारी पाठवलं काय. निश्चितपणानं आपण दिलेला शब्द हा पाळला पाहिजे. आपण एकत्र प्रामाणिकपणानं आलो पाहिजे. म्हणून प्रत्येक बूथवरती आपण 100 मतं ही वाढवली पाहिजेत. दुसरं, जयंत पाटील साहेब, तुमच्यातल्या एका हिरोनं कोर्टामध्ये धनगर समाजाच्या STच्या आरक्षणाची केस दाखल केलेली होती. आणि निकाल लागणार आणि हायकोर्टामध्ये सुद्धा आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा धनगर आणि धनगड वेगळे आहेत अशा पद्धतीचा त्या ठिकाणी निकाल दिलेला आहे. धनगर समाजाच्या बांधवांना मलाही सांगायचं आहे, भाजप आणि धनगर सुद्धा वेगवेगळा आहे. हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवून द्यावं लागणार आहे. आणि हे आपल्याला करायचं आहे. निश्चितपणानं सांगा की पाठीमागची कारणं काढू नका की मी कधी मोहिते पाटलाचं बटनच दाबलं नाही, माझा हात कधी तिकडे गेलाच नाही. अजूनही कुणी अशा पद्धतीची चर्चा. आज मोहिते पाटीलच उत्तमराव जानकरांचं बटन दाबणार आहेत. त्यामुळं कुणी अशा प्रकारचा मनुष्य वागता कामा नये किंवा एकही मनुष्य आपल्यापासून बाजूला राहता कामा नये. ही एकमेकाच्या विश्वासावरची ही लढाई आहे. आणि म्हणून सोलापूरला ज्याही पद्धतीनं नाव राम आहे, पण वागला काय बघितलं का. रामनवमीचा कार्यक्रम आणि एक माझ्या मुलीसारखी आणि अनेक महिला आहेत. राम मर्यादा पुरुष होते, त्याची घोषणा, त्याचा हातवारे निश्चितपणानं 5 वर्ष मोहिते पाटील कुटुंबियांनी सोसलं. पण आता मात्र आपल्याला माळशिरस तालुक्यामध्ये काम नाही. माळशिरस तालुका बाळदादाही नियोजन करतील. आपले सगळे कार्यकर्ते तुम्ही किमान 5-5 दिवस तरी सोलापूरसाठी गेलं पाहिजे आणि पश्चिम भागातल्या लोकांनी बारामतीसाठी गेलं पाहिजे. मी त्या ठिकाणी जमल त्या पद्धतीनं सभेसाठी किंवा वेगवेगळे वेळ देणार आहे, एवढं निश्चितपणानं सांगतो. वेळ खूप झालेला आहे. जयंत पाटील साहेबांनाही पुढे जायची गडबड आहे. परंतु मित्रांनो, हा ऐतिहासिक क्षण आहे आणि हा नियोजनबद्ध पद्धतीनं आम्ही घडवून आणलेला आहे, ठरवून केलेला आहे. बाळदादांनाही त्याची थोडी उशिरा कल्पना आली. मागच्याच महिन्यामध्ये मी जवळजवळ हैदराबादला जात असताना धैर्यशील यांचाही फोन आला, तातडीनं पुण्यामध्ये यावं लागतंय, काही विषयांची चर्चा करायची आहे. मग काय माणसांना विमानानं बोलवून आम्ही हैदराबादनं पुण्यामध्ये घेतलं आणि त्या ठिकाणी मात्र पक्क ठरलं. आणि हे पक्क आज तुमच्या पुढं उघड करतोय. निश्चितपणानं आपण या पद्धतीनं वागूया. या ठिकाणी बाळदादा आलेले आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करतीलच. पण आपणही एवढ्या मोठ्या संख्येनं आला त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.